शैक्षणिक सत्र 2026-2027च्या अनुषंगाने शाळांना विशेषतः मुख्याध्यापक शिक्षकांना जी विविध प्रकारची कार्य करावयाची आहे त्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण समग्र शिक्षाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या पत्राच्या पार्श्वभूमीवर एक साधा सोपा प्रश्न आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये उपलब्ध असेल, त्याचंही उत्तर आपण देऊ शकता. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं 27 एप्रिल 2026 हे एक महत्त्वाचं पत्र आहे. पत्र पाठवलेलं आहे माननीय आयुक्त महानगरपालिका आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना. पत्राचा विषय आहे समग्र शिक्षा अंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शालेय गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत. आणि या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी 5 महत्त्वाचे संदर्भ दिसत आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयान्वये भारत सरकारच्या दिनांक 10 एप्रिल 2026 रोजीच्या पत्रान्वये समग्र शिक्षा योजनेस सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देऊन सन 2026-27 करिता समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. शासन निर्णय दिनांक 2/4/2025 नुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश वितरण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. शाळेच्या पहिल्या दिवशी 2 गणवेश संच गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावे. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे, असे माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. गणवेशासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश वितरण हे करावयाचं आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी 2 गणवेश संच पात्र विद्यार्थ्यांना द्यावयाचे आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश वितरणाची कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.